खारघरमध्ये दारूमुक्तीसाठी संघर्ष समितीच्या वतीने सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, विक्रांत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सुदाम पाटील, मनसेचे केसरीनाथ पाटील, कॉलनी फोरमच्या लीना गरड यांच्यासह या सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। यावेळी महापालिकेच्या वतीने गोल्डन कॉइन वाईन मार्ट आणि JJS रसोई फॅमिली रेस्टॉरंट अँड बार यांच्या अतिक्रमणांवर तोडक कारवाई करण्यात आली। त्यामुळे आंदोलकांनी जल्लोष करत समाधान व्यक्त केले। खारघरमध्ये राहणाऱ्या सर्व खारघर प्रेमी मंडळी, आपल्याला या खारघरला दारूमुक्त ठेवायचं याच्यासाठी एक विचारानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी, खरं तर गेल्या अनेक वर्षांमध्ये संघर्षाच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यावरती खारघरला दारूमुक्त ठेवण्यासाठी आपल्यापैकी अनेकांनी मेहनत केलेली आहे आणि आपल्यापैकी अनेकांच्या मेहनतीच्या बळावरती, अनेकांच्या सहकार्याच्या बळावरती संघर्ष या संस्थेच्या माध्यमातून हे आपल्या सर्वांचं उद्दिष्ट हे आजवर बऱ्याच अंशी यशस्वी झालेलं आहे। खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला आपल्या पुढच्या पिढ्यांची सातत्याने काळजी असते आणि त्यामुळे या पुढच्या पिढ्या सुसंस्कारित राहिल्या पाहिजे आणि व्यसनमुक्त राहिल्या पाहिजे, यासाठी आजची पिढी ही व्यसनमुक्त असली पाहिजे, सुसंस्कारित असली पाहिजे आणि त्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल। आणि म्हणून वेळोवेळी खारघरमध्ये होणाऱ्या या सगळ्या आंदोलनांमध्ये आपण सातत्यानं अग्रेसर राहिलेला। आज या ठिकाणी उपस्थित असणारे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आणि त्याचबरोबरीनं दारू मुक्ती ही कायम राहिली पाहिजे या भावनेतून उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी, सर्व उपस्थित असणारे पत्रकार, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधू, सगळ्यात आधी ज्या ईर्षेनं आपण सारी मंडळी या आमच्या खारघरला दारूमुक्त राहिलं पाहिजे यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला यासाठी मनापासून धन्यवाद देखील देतो। खरं तर शाह आर्केडचं सुद्धा आपण धन्यवाद दिलं पाहिजे की रहिवासी म्हणून सगळ्यात पहिली धोक्याची घंटा ही त्यांनी वाजवलेली आहे। या सोसायटीची कुठल्या पद्धतीनं परवानगी न घेता या ठिकाणी हे अशा पद्धतीचं वाईन शॉप उघडायचा या मालकाचा प्रयत्न आहे। खरं तर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून पत्रव्यवहार झाला, तो पोलिसांना झालाय, तो या ठिकाणी उत्पादन शुल्काचे जे अधिकारी आहेत त्यांना झालेला आहे आणि हा झालेला असताना सुद्धा हा प्रयत्न अशा पद्धतीने होतो ते आपल्या सर्वांच्यासाठी दुर्दैवाचा आहे। तर आपण पाहतोय ज्या मंडपाखाली आपण उपस्थित आहोत, हा मंडप सुद्धा महापालिकेची परवानगी न घेता या ठिकाणी बनवलेला आहे। पावसाळ्यामध्ये दुकानदार आपापल्या दुकानाच्या समोर शेड बांधायची परवानगी मागतात, पण आपण बघू शकतो डावीकडे उजवीकडे एकाने परवानगी मागितली नाही, याला परवानगी कशी मिळाली? महापालिकेने कळवलं की आम्ही परवानगी दिली नाही, म्हटलं तोडायला उशीर करू नका, आता तातडीने या ठिकाणी या आणि महापालिकेची मशिनरी ही या ठिकाणी आलेली आहे। खरं तर अशा पद्धतीच्या सुविधा ज्या जीवनावश्यक गरजा असतात, ज्या लोकांच्या दैनंदिन गरजा असतात, अशा दुकानदारांनी मागितल्या, त्यांना मिळाल्या तर ठीक आहे, पण आपण पाहू शकतो की सोसायटीची परवानगी नाही, महापालिकेने तर दारूबंदी घोषित केली आहे आणि तरी खारघरमध्येच खुलेआमपणानं अशा पद्धतीचं वाईन शॉप हे या ठिकाणी जर या ठिकाणी उभं राहत असेल तर त्याचा आपल्याला सगळ्यांनाच विरोध केला पाहिजे। आणि म्हणून आज सर्वजण आपण या ठिकाणी विरोध करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत। खरं तर या संदर्भामध्ये संघर्षाच्या माध्यमातून सातत्यानं वेगवेगळी आंदोलनं वेगवेगळ्या टप्प्यावर केलेली आहे, पण या दुकानाच्या बाबतीमध्ये आता आपण जे पाऊल उचललेलं आहे, शासनाचे काय नियम आहेत, शासनाचे काय अडथळे आहेत, हे सगळे एका बाजूला आहे, पण लोकांची अपेक्षा, लोकांच्या भावना, याचा आदर, याचा सन्मान हा शासनानं
उच्च अधिकाऱ्यांनी केलाच पाहिजे. म्हणून या ठिकाणी ज्या भावना आपण व्यक्त केल्या की आपण सन्माननीय अजितदादा पवारांना भेटू, त्यांनाही भेटू, या खात्याचे जे सचिव आहेत त्यांना भेटू, आयुक्त आहेत आयुक्तांना भेटू. ऍक्टिव्हेशन तर आता येत्या 30 तारखेपासून सुरू होणार आहे. 30 जून पासून त्या अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आवाज उचलू. पण काही केल्या आणखी एक आमच्या डोक्यावरती हे जे या ठिकाणी खारघरकरांच्या गळ्याचा घोट घेणारं असं दुकान आहे हे आम्ही चालू देणार नाही. हा आपल्या सगळ्यांचा निर्धार आहे. आणि तो निर्धार कृतीमध्ये उतरवण्यासाठी प्रत्येकानं आपापली शक्ती वापरली पाहिजे. आमदार या नात्यानं जी शक्ती या ठिकाणी विक्रांती सुद्धा आलेले आहे, जी शक्ती आम्हाला या ठिकाणी लावता येते ती पूर्णपणे वापरू. खारघरवासियांनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपल्या प्रत्यक्ष मेहनतीतून हे एक सत्य या ठिकाणी वास्तवात आपण सत्य आणलेलं आहे. आपली कल्पना तर ती कायम राहिली पाहिजे. यासाठी आम्ही सुद्धा आमच्या परीने पूर्णपणानं यासाठी मेहनत घेऊ याची आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो. या ठिकाणी 54 सेक्टरचा मिळून हा खारघर डेव्हलप होणार आहे. जवळपास 40 सेक्टर आज अस्तित्वात आलेल्या आहेत. प्रचंड लोकसंख्या या ठिकाणी येणार आहे. आणि जी धारणा दारूमाफियांच्या आहे तशीच साधारण उत्पादन शुल्कच्या काही अधिकाऱ्यांची, मी काही अधिकारी असा उल्लेख करतोय कारण जवळपास आपल्या प्रत्येक संघर्षामध्ये प्रत्येक टप्प्यावर या ठिकाणच्या पोलीस विभागानं आपल्याला सकारात्मक सहभाग दिलेला आहे. त्या वेळेला सहकार्य केलेलं आहे, आपल्याला मान्य करावं लागतं. जिल्हाधिकाऱ्यांनी अगदी अनेक तुलीप सारख्या 5 स्टार आहे सांगून लायसन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे 2-2 वेळेला त्या ठिकाणी प्रस्ताव नाकारलेले आहेत. याची जाणीव आपल्याला ठेवावी लागणार आहे. पण या साऱ्या प्रशासनाच्या घडीमध्ये कुठेतरी एखाद दुसरा नासका कांदा निघतो आणि तो संपूर्ण प्रशासनाचा आदब त्या ठिकाणी घालवताना आपण बघतोय. त्यातलाच हा प्रकार आहे. काल रात्री त्या ठिकाणी निमिषा सेंटरला मी शाळा मधल्या रहिवाशांना विचारलं की बाबा आपण एनओसी दिली आहे का? त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं सोसायटीची कुठलीही एनओसी नाहीये. सोसायटीची एनओसी नाहीये. पोलिसांचा तशा पद्धतीचा प्रस्तावाला होकार नाहीये. तरीही जे लायसन्स दिले जात आहेत त्याचा शोध निश्चितपणानं आपल्याला या ठिकाणी माहितीचा अधिकाराच्या कायद्यानं आरटीआयनं घ्यावा लागेल. आणि जे कोणी फडसाळपणा करतायत त्यांच्यावर कारवाई कशी होईल या दिशेनेही प्रयत्न करावा लागणार आहे. आज आपण या ठिकाणी जमलात. शेवटी कुठल्याही गोष्टीचा गांभीर्य किंवा ग्रॅव्हिटी जाणवायची तर त्या ठिकाणची जनता या विषयाच्या या आंदोलनाच्या पाठीमागं आहे हे दिसावं लागतंय. शाळा आर्केडच्या रहिवाशांचं मी मनापासून आभार व्यक्त करेन की काल त्यांनी जो शब्द त्या ठिकाणी दिलेला होता, आज या ठिकाणी शाळा आर्केड मधले रहिवासी मंडळी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरलेली आहे. खारघरची चळवळी मंडळी, जागृत नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत. सारे राजकीय पक्ष या ठिकाणी आलेले आहेत. आज मीडियाच्या माध्यमातून, वर्तमानपत्रांच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषयाची निश्चितपणानं चर्चा होईल. निश्चितपणानं त्याचं गांभीर्य हे लायसन्स देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांना द्यायला लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांनाही जाणवेल आणि याच्यामध्ये सुधारणा होईल विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. कारण शेवटी आपण किती ताकदीनं किती निष्ठेनं हा लढा करतोय त्याच्यावरच त्या लढ्याचं यश, त्याच्यावरची भूमिका ठरत असते. आज अगदी आपण म्हणावं की योग्य वेळ आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन लवकरच पावसाळी अधिवेशन होऊ लागलेलं आहे. या अधिवेशनामध्ये निश्चितपणानं दोन्ही सभागृहामध्ये ताकदीनं हा विषय उपस्थित होईल आणि त्याच्यावर शासनाला आपली भूमिका मांडावी लागेल. असे प्रयत्न आपण सारेजण मिळून या ठिकाणी करूया आणि ती भूमिका शासनानं घ्यावी. प्रत्येक वेळेला तकलादू भूमिका न घेता जी मागणी आता डॉक्टरांनी केली, मॅडमनी केली किंवा आपल्या सगळ्यांची धारणा आहे की या ठिकाणी जी लोकसंख्या राहते
त्याच्यामध्ये जवळपास 40% विद्यार्थी वर्ग आहे आणि हा विद्यार्थी या ठिकाणच्या संस्थांमध्ये या ठिकाणी राहायला काय येतो तर त्याच्या आई वडिलांना त्या ठिकाणी धारणा आहे की खारघर दारूमुक्त आहे, आपला मुलगा या ठिकाणी सुरक्षित राहील, चांगल्या पद्धतीने शिकेल, म्हणून खारघरमध्ये त्याला शिकायला पाठवलं जातंय. उद्याच्या कालखंडामध्ये आपल्याला ही परिस्थिती कायम ठेवायची असेल, खारघरचं पावित्र्य राखायचं असेल, खारघरची सामाजिक परिस्थिती व्यवस्थित ठेवायची असेल तर आपल्याला हा लढा ताकदीनं लढणं गरजेचं आहे. या निमित्तानं जेव्हा हा लढा सुरू झालेला आहे पुनरुपी, तेव्हा आपली साऱ्यांची जबाबदारी आहे. आपण जे काही करू शकतो जास्तीत जास्त ते या लढ्यामध्ये आपण आपलं योगदान दिलं पाहिजे. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. मी आपल्याला मुद्दाम सांगेन, अमेठी युनिव्हर्सिटी पनवेल तालुक्यामध्ये भाताण या गावाला आलेल्या आहेत. अमेठी युनिव्हर्सिटीच्या परिसरात आपण संध्याकाळ नंतर कधीही गेलात, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी खुलेआम सिगारेट, बियर, दारू मुक्तपणानं सेवन करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यातले बरेचसे विद्यार्थी राहण्यासाठी इंडिया बुल्सला कोणमध्ये आहेत. इंडिया बुल्सच्या परिसरात आपण गेलात तरी रात्री अपरात्री आपल्याला तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे सारं करताना दिसतील. सुदैवानं आज तरी खारघरमध्ये हे दिसत नाही, पण भविष्याच्या कालखंडामध्ये हे आपल्याला कायम ठेवायचं आहे. त्या दृष्टिकोनातून संघर्षाला आपली साऱ्यांची प्रामाणिक आणि मनापासूनची साथ या ठिकाणी मिळालीच पाहिजे. आमच्या साऱ्या सहकार्यांच्या वतीनं आपण ते निश्चितपणानं करू, पण त्याची ग्रॅव्हिटी वाढायची असेल तर ज्या ठिकाणी असा बार असेल, परमिट रूम असेल, वाईन शॉप असेल, येत असेल त्या ठिकाणच्या सोसायटीनं आज जशी शाळा आर्केडवाल्यांनी भूमिका घेतली तशी भूमिका घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपण संघर्षाच्या माध्यमातून खारघरच्या संपूर्ण गृहनिर्माण संस्थांना विनंती करूया आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे कसा जाईल हाही प्रयत्न आपण करूया. कारण तकलादू काम करण्यापेक्षा या ठिकाणी आपल्याला टिकाऊ काम करणं गरजेचं आहे. मी मुद्दामपणानं या ठिकाणी सांगू इच्छितोय की हे काम करत असताना कुठल्याही बाबतीत थोडी हलगर्जी आपल्याला या ठिकाणी परवडणारी नाही. आज इतकं मोठं शेड 8 दिवस फुटपाथवर लागलेला आहे, पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. मिरसूक असेल, जे रसोई असेल, टुलिप असेल, सिडकोच्या मैदानामध्ये टुलिपचा जनरेटर आज 4 वर्ष आहे, पण सिडकोच्या अधिकाऱ्यांना तो दिसत नाही. कुणीतरी प्रकल्पग्रस्त 40 वर्षाचं घर बांधायला गेलं तर तातडीनं पोहोचणारे सिडकोचे अधिकारी या ठिकाणी मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करतायत हे वास्तव आहे. जे रसोई असेल, हिरसूक बार असेल, या साऱ्याच ठिकाणी ज्या गोष्टी प्राथमिक आहेत, सोसायटीची एनओसी, महापालिकेची एनओसी, पोलिसांची एनओसी, हे सारं धाब्यावर बसवून हे खारघरला बारगर करायचा प्रयत्न केला जातोय. आपल्याला जीवाची बाजी लावल हे सारं थांबवावंच लागेल. त्यासाठी आपण आज निर्धार करूया एवढीच विनंती आपल्याला करतो. आणि मला वाटतं जेसीबी महापालिकेची या ठिकाणी तुमच्या घंट्याने इथं पोहोचलेल्या आहे. आपण प्रामाणिकपणानं आंदोलन केलं तर काय होऊ शकतो त्याचं एक छोटंसं
माणसं आहेत वाडीमध्ये बघा विचारा संघर्षाच्या एकजुटीचा संघर्षाच्या एकजुटीचा खारघरवासियांच्या एकजुटीचा